न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यातील मंगळवार पेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतची सुमारे 2.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच राहील। या संदर्भात लवकरच निर्णय करून ही जागा स्मारक उभं करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे दौऱ्यावर आले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या शिष्टमंडळाचे त्यांची भेट घेऊन त्यांना शब्द दिलाय। पुणे शहरातील कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर कठोरात कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे। शहरातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिका, पीएमआरडी आणि महसूल विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली असून याआधी येवलेवाडी भागात अनधिकृत प्लॉटिंग करण्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देखील मंत्री बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे। माणिकराव कोकटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून खोट्या कागदपत्राच्या आधारे 4 घरं लाटण्याच्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। मात्र पुढच्या काही दिवसात त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे। त्यानंतर आता त्यांची आणखी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत पोस्ट शेअर करत माणिकराव कोकटेंवर टीका करत म्हटलंय की महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पुण्यातील हेरिटेज इमारतीत तोडफोड करून नवीन लक्झरी कार्यालय तयार करण्याचा कोकटेंचा घाट घातला असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबावेत म्हणत प्रशांत जगतापांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे। पक्षातील गटबाजी बाजूला ठेवा आणि महापालिका निवडणुकींसाठी संघर्ष करायला तयार राहा, असा आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देऊन 3 दिवस उलटत नाही तोच प्रदेशाध्यक्षांचा आदेश धुडकावून शहर अध्यक्ष पदावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये गटबाजी आणि पक्षांतर्गत संघर्ष सुरू झालाय। 3 वर्षांपासून असलेले प्रभारी शहर अध्यक्षपद आता पूर्णवेळ नेमण्यासाठी काँग्रेसमधील एक गट कार्यरत झाला असल्यानं आगामी काळात काँग्रेसमध्ये संघर्ष पेटणार असल्याची चिन्ह आता निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पडताळणी सुरू करण्यात आली आहे। यामध्ये कोणत्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे, त्याचबरोबर ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरताना चुकीचे आधार क्रमांक दिले होते त्यांची माहिती घेण्यात येते। आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्र जुळत नसल्याचं आता समोर आलंय। कारण पुण्यातील आता 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली असून आता योजनेत मिळणारी रक्कम वाढवण्यासाठीच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होऊ लागलाय। यामुळे या माहिती तंत्रज्ञान पार्कमधील शेकडो कंपन्यांना फटका बसतोय। आंबेगाव मधील डोंगराळ भागात लागत असलेल्या आगीच्या घटनांमुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचं समोर आलंय। वीज वाहिन्यांच्या जवळ आग लागल्यास आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे विद्युत प्रवाह जमिनीत उतरतो, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो। अशा घटना टाळण्यासाठी महापार रेशनचे कर्मचारी या परिसरात गस्त घालतायत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागासाठी अग्निशामक विमोचक या पदाच्या 150 जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेला 7 तर मैदानी परीक्षेला 2 महिने होऊन गेल्यानंतरही फायरमनची भरती रखडली आहे। निवड समितीच्या बैठकीला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्यामुळे या पदाच्या अंतिम यादीला विलंब झाल्याचं निदर्शनात आलंय। जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सत्यशील सोपानशेठ शेरकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी अशोक भगवंत घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव गोविंद शिंदे यांनी सांगितले। श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून आज सकाळी विघ्नहर साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची अध्यासी अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे। अंमली पदार्थाविरोधात पुणे पोलिसांकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। अंदाजे 7,76 लाख रुपयांचे जवळपास 789 किलो वजनांचे अंमली पदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत। यात गांजा, कोकेन, LSD, चरस, अफीम याचा समावेश आहे। या पदार्थांचा रांजणगाव येथील भट्टीमध्ये जाळून नाश करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावकी नगर भागामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भक आढळून आलेत।
प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकण्यात आले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नेमके हे अर्भक कोणत्या रुग्णालयानं फेकून दिलेत याचा तपास पोलीस करतायत, तर प्रथमदर्शनी ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करतायत। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।